नमस्कार. डिले इन जस्टिस, डिनायल ऑफ जस्टिस हा एक बाधा आहे. न्याय प्रक्रियेमध्ये उशीर होणे म्हणजे न्यायदानाला नाकारणे असा त्याचा मराठी अर्थ आहे. आता हा विषय याच्यासाठी घेतला की दिल्लीमध्ये केजरीवाल प्रकरणामध्ये विशेष न्यायाधीश साहेबांनी चार्ज फ्रेम करण्याच्या स्टेजलाच त्या केसचा निकाल दिला. आणि हे जे प्रिन्सिपल आहे डिले इन जस्टिस, डिनायल ऑफ जस्टिस, याच्यावर त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. उशीर होऊ नये. जर चार्ज फ्रेम झाला असतं फॉर्मलमध्ये तर त्या केसला 10 ते 20 वर्षे गेले असते. त्यामुळे तो डिले झाला असता. म्हणून न्यायाधीश साहेबांनी हा एक आदर्श सर्व न्याय प्रक्रियेवर दिलेला आहे, आदर्श निर्माण करून दिला आहे. आता या संदर्भात महाराष्ट्रातील स्थिती पहा. महाराष्ट्रामध्ये जेव्हा 2019 नंतर जे सरकार आलं होतं ते फोडाफोडीचं सरकार होतं. ते 2-3 वर्ष चाललं. त्यानंतर लगेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली. शिवसेना फोडून काही गट भाजपाबरोबर गेले. तिथं सरकार स्थापन केलं. ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अजित पवार त्यांच्याबरोबर आले. नंतर इलेक्शन 2024ला झालं. त्यानंतरही हे लोक सत्तेमध्ये आहेतच. त्यांचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहेत. मग न्यायप्रविष्ट असूनही ते प्रलंबित आहेत. त्याला डिले होत चालला आहे. आणि डिले होत आहे न्यायप्रविष्ट असूनही हे सत्ताधीश आहेत. मुख्यमंत्री होतात काय, उपमुख्यमंत्री होतात काय, हे काही आम समाजातल्या नागरिकांना कळत नाही का? कळतं. महाराष्ट्रातील जनता ही क्वालिफाईड अँड इंटेलिजंट आहे. त्यांना सर्व हे डावपेच करतात. हा लपंडाव कळतो, सत्ता संघर्ष कळतो. ह्यामुळे हे जनता भरण्यात आली आहे. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत मागे पडत चालला आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीद्वारा या जनतेला सावध केला आहे. जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे की तुम्ही क्वालिफाईड आहात आणि इंटेलिजंट आहात तर नक्कीच या राजकीय उलथापालथीवर लक्ष द्यायलाच पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही संघटित व्हायला लागेल. त्यासाठी तुम्हाला सैनिक समाज पार्टी सारख्या विचारवंत आणि थॉटफुल आणि लॉफुल असेंब्लीमध्ये जॉईन होणं गरजेचं आहे. तरच या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर लक्ष केंद्रित केल्या जाईल. बहुतेक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणचा आजी असो नाही तर माजी असो खासदार हा त्या जिल्ह्याचा जसा काही राज्यपाल आहे अशा आविर्भावात राहतो. आणि त्या ठिकाणचा एखादा सिनियर कोणीतरी आमदार असेल तो जसं काय मी मुख्यमंत्री आहे. आणि इतर जिल्ह्यातील जे आमदार असतील ते स्वतःला मंत्रिमंडळाच्या आविर्भावात जगतात. आणि प्रशासन, जिल्हाधिकारी असो नाहीतर पोलीस यंत्रणा असो सर्वांना हे अंडर प्रेशर ठेवतात, दबावात ठेवतात. आणि जिल्ह्याला जसं काही ते राज्याचा दर्जा दिला जातो आणि कारभार पाहतात. आता यावर आम समाजातील नागरिक लक्ष ठेवून आहे. त्यांना पटत नाही पण सहन करावं लागतं. त्यामुळे एक सुमोटो हा एक अधिकार आहे. सुमोटो दखल घेण्याचा अधिकार न्यायाधीश वर्गाला असतो. आता जिल्हा प्रमुख न्यायाधीश साहेबांनी या राजकीय घडामोडीवर जिल्ह्यातील त्याच्या ज्युडिक्शनमध्ये सुमोटो लक्ष देण्याची गरज आहे. आणि त्यासाठी जर एखादा तक्रारदार पुढे आला तर त्याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे. आणि ह्या राजकीय उलथापालीवर निदान जिल्ह्यातून सुरुवात झाली पाहिजे की यस न्याय व्यवस्थेचा आपल्याला धाक आहे, दबाव आहे. आपण काही केलं तर ते न्यायाधीश साहेब सुमोटो ऍक्शन घेऊ शकतात. यासाठी हा टोप आहे. सैनिक समाज पार्टीने जनजागृती केलेली आहे. या मुद्द्यावर जनजागृती केली आहे. म्हणून या लीगल असेंब्ली बरोबर आम समाजातील नागरिकांना जोडायचं आहे. कायद्याचा धाक, कायद्याचं बंधन, कायद्याच्या
त्यांच्यावर बंधन असणं गरजेचं आहे. तरच ही सैनिक समाज पार्टीची जी विचारधारा आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी, सैनिक समाज पार्टीचे खास सरकार सत्तेवर बसवण्यासाठी कायदेशीर मार्गाने लीगल असेंब्लीमध्ये आम समाजातील नागरिकांना एकत्र करून हे ध्येय साध्य करण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे लॉफुल असेंब्ली असणाऱ्या, कायद्याचं ज्ञान असणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचं धन्यवाद आणि स्वागत. भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.